मागच्या भागामध्ये आपण दैवी सिद्धांत पाहिला. या दैवी सिद्धांतामध्ये भाषा ही ईश्वर निर्मित आहे असा युक्तिवाद मांडलेला आहे. आणि या युक्तिवादामध्ये बहुंशी सर्व धर्मांनी किंवा सर्व धर्मग्रंथांमध्ये त्या समाजाची जी भाषा आहे ही त्या समाजाची भाषा त्या समाजासाठी म्हणून ईश्वरानं निर्माण केली असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ संस्कृत भाषेच्या व्याकरणाची पाणिनीनं लिहिलेली 14 सूत्र ही शंकराच्या डमरूमधून निघाली असं हिंदूंच्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. प्रभूच्या आज्ञेनं आदमसाठी प्रकाश, पाणी, झाडं ह्या सगळ्यांची निर्मिती केली आणि मग भाषाही निर्माण केली. बौद्ध लोक पाली भाषा ही ईश्वर निर्मित भाषा मानतात. अर्धमागधी ही जैनांची भाषा आहे आणि ही भाषा महावीरानं निर्माण केल्याचं मानलं जातं. अर्धमागधी ही भाषा मानव प्राण्यांबरोबरच सर्व सचेतन जीवांची सुद्धा होती असं मानलं जातं. तसंच मुसलमानांचं कुराण ही साक्षात पैगंबराची वाणी मानली जाते. असं जरी निरनिराळ्या धर्मांच्या ग्रंथांमध्ये म्हटलेलं असलं तरी देखील हे काही आपल्याला पटणारं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण भाषा ही जर ईश्वरदत्त असेल, ईश्वरानं निर्माण केलेली असेल, तर मग ती निरनिराळ्या समाजाची निरनिराळ्या प्रकारची भाषा का असू शकते? मराठी भाषा निराळी, संस्कृत भाषा निराळी, इंग्रजी भाषा निराळी, हिब्रू भाषा निराळी, लॅटिन भाषा निराळी, चिनी भाषा निराळी, रशियन भाषा निराळी, जपानी भाषा निराळी असं का असू शकतं? ईश्वर एक आहे तर जगाच्या पाठीवरच्या सगळ्या लोकांची भाषा सुद्धा एकच असली पाहिजे असं नाही. जगाच्या पाठीवरच्या लोकांच्या हजारोमध्ये भाषा आहेत आणि त्या अर्थी हा जो भाषा ईश्वर निर्मित आहे हा सिद्धांत काही आपल्याला पटत नाही. आता त्यानंतर जो दुसरा सिद्धांत मांडलेला आहे तो म्हणजे भाषा राजनिर्मित आहे. भाषा राजनिर्मित आहे म्हणजे एखाद्या राजानं भाषा निर्माण केलेली असावी. प्राचीन काळातील राजे लोकांनी व्यवहार सुलभतेसाठी नियमबद्ध असा काहीतरी शब्दसमूह निर्माण करून भाषा निर्माण केली असं या सिद्धांतामध्ये म्हटलं जातं. मात्र ती कशी निर्माण झाली याचं विश्लेषण यात कुठेही दिलेलं नाही. प्राचीन काळी राजाला ईश्वराचा अंश मानण्याची प्रथा होती.
आणि त्या भावनेतूनच राजाकडं हे भाषिक कर्तृत्व दिलेलं असावं किंवा दिलेलं आहे. मी म्हणजे राज्य, ही एक राजे लोकांची भूमिका असायची. फ्रान्सचा राजा 14वा लुईची जर धारणा घेतली तर तो जसा हुकुमशाही होता वृत्तीचा होता, तसेच अनेक राजे हुकुमशाही वृत्तीचे होते. आणि त्यातूनच असा विचार पुढे आला, तो म्हणजे ज्या त्या राजानं आपापल्या राज्यासाठी ही भाषा निर्माण केलेली असावी. भाषेच्या आणि मग भाषेच्या निर्मितीला समाजानं मान्यता दिलेली असावी. म्हणजे राजानं समाजाला एकत्र केलं असावं आणि ठरवलेलं असावं की या वस्तूला हे नाव द्यायचं, त्या वस्तूला ते नाव द्यायचं. पण याच्यावरती सुद्धा आक्षेप घ्यायला बरीचशी जागा आहे. ती अशी की मुळात भाषाच अस्तित्वात नाही. ही भाषा अस्तित्वात नसताना राजा अस्तित्वात आहे. आणि मग राजा समाजाला बोलावतो आणि या वस्तूला असं नाव देऊया, त्या वस्तूला तसं नाव देऊया, असं कसं म्हणू शकतो? असं काही होऊ शकत नाही. हे सुद्धा पूर्णपणे काल्पनिकच आहे. बऱ्याच वेळा याबाबत काही प्रयोग सुद्धा केलेले आहेत. या प्रयोगामध्ये इजिप्तचा राजा सेमॅटिक्स यानं 2 मुलं जन्मताच वेगवेगळी ठेवली आणि त्यांच्याशी बोलायला सगळ्यांना मनाई केली. कुणीही त्यांच्याशी बोलायचं नाही असं बंधन घालण्यात आलं. त्यातला एक मुलगा जो होता, तो एक मुलगा फक्त एकच शब्द शिकला आणि दुसरा मुलगा काहीच बोलायला शिकला नाही. एक मुलगा एकच बोलायला शिकला याचं कारण असं, ते म्हणजे एकदा तो त्या मुलाला भाकरी देणारा जो फिजिशियन नोकर होता, तो फिजिशियन नोकर त्या एका मुलाजवळ चुकून बेकॉस हा भाकरी दर्शक शब्द उच्चारून गेला आणि तो बेकॉस हा शब्द त्याच्या कानावरती पडला. त्यामुळं तेवढा शब्द त्यानं लक्षात ठेवला आणि तेवढाच शब्द त्याला यायला लागला. दुसऱ्या मुलाजवळ मात्र कुठलाही शब्द उच्चारलेला नव्हता आणि त्यामुळं दुसऱ्या मुलाला एकही शब्द आला नाही. अकबर बादशहानं सुद्धा असाच प्रयोग केलेला होता. पण अकबराच्या प्रयोगातली जी मुलं होती, ही अकबराच्या प्रयोगातली मुलं मुकी निघाली. म्हणजेच काय, कोणीही भाषा आईच्या पोटातून शिकून येत नाही किंवा राजा सुद्धा भाषा
शिकवू शकत नाही. साहजिकच काय आहे की कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा कोणाला भाषा ही एका राजाला किंवा लोकनेत्याला तयार करता येईल असं काही आपल्याला म्हणता येणार नाही. भाषा ईश्वर निर्मित ही नाही आणि भाषा राजनिर्मित सुद्धा नाही. यात अजिबात तथ्य आपल्याला बाळगता येत नाही. याचं कारण असं, राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोन्ही सत्ता ज्या आहेत, या राजसत्ता आणि धर्मसत्ता या भाषेच्या उत्पत्तीबाबत लंगड्या ठरतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीची सत्ता आपण व्यवहारात मान्य करू शकतो किंवा राजकारणात मान्य करू शकतो. हे जरी खरं असलं तरी भाषा कुठल्याही एका नेत्याची नाही, भाषा कुठल्या एका राजाची नाही, भाषा कुठल्या एका धर्मगुरूची नाही, भाषा कुठल्या एका देवाची नाही. प्रत्यक्ष ईश्वराची ही सत्ता भाषा कबूल करत नाही. या संदर्भात महाराष्ट्र शासनानं निर्माण केलेला जो पदनाम कोश आहे, या पदनाम कोशाचं सुद्धा आपल्याला उदाहरण घेता येईल. राज्य शासनानं अनेक विद्वान लोकांकडून मराठीतून व्यवहार व्हावेत यासाठी व्यावहारिक शब्दांचा समावेश असलेला पदनाम कोश 1962 साली तयार केला. परंतु त्यातले शब्द असे काही होते की ते शब्द लोकांना कळत नव्हते. त्यामुळं हा पदनाम कोश लोकांच्या काही उपयोगी ठरू शकला नाही. साहजिकच लोकांनी त्याचा व्यावहारिक स्वीकार केला नाही. म्हणजे ज्या अर्थी महाराष्ट्र शासनानं बनवलेला, तयार केलेला पदनाम कोश जनतेनं स्वीकारला नाही किंवा शासकीय पातळीवर सुद्धा तो स्वीकारता आला नाही, त्या अर्थी निश्चितच कोणताही राजा ही भाषा निर्माण करू शकणार नाही. मग भाषा कशी निर्माण झाली हा प्रश्न आणखी अनुत्तरितच राहतो. कसं असतं की गरज ही शोधाची जननी आहे. प्रत्येक गरजेतून प्रत्येक शोध हे लागलेले आहे. मग शोध आधी का गरज आधी? किंवा कधी कधी योगायोगानं सुद्धा काही शोध हे लागत असतात. काही गरजांची निकड असते, त्यातूनही काही शोध हे लागत असतात आणि त्या संकल्पना समाजामध्ये येतात आणि त्या संकल्पना समाजामध्ये आल्यानंतर तो समाज त्या वस्तूंना वेगवेगळी नावं ही देत असतो आणि त्यातून भाषा ही ईश्वर निर्मित नाही हे आता स्पष्ट झालं. भाषा राजनिर्मित नाही किंवा एखादा नेता भाषा निर्माण करू शकत नाही हे स्पष्ट झालं. मग
भाषा कोण निर्माण करतं किंवा भाषा कोणी निर्माण केली? तर भाषा ही ध्वनी संकेतानं युक्त आहे आणि ती समाज निर्मित असावी असा एक विचार पुढे आला. कारण भाषिक संकेत निर्माण करणं आणि त्यांना चिन्ह देणं हे काम केवळ समाजच करतो. भाषा ही विशिष्ट ध्वनींची चिन्ह व्यवस्था आहे. म्हणजे विशिष्ट चिन्हांकित ध्वनी हे असतात. उदाहरणार्थ अन न असं म्हटलं की अ न न स हे चिन्हांकित ध्वनी हे आहेत. मराठीत त्याला अननस म्हणतात, पण इंग्रजीत त्याला अननस म्हणत नाहीत. इंग्रजीत त्याची जी चिन्हांकित ध्वनी व्यवस्था आहे, ही चिन्हांकित ध्वनी व्यवस्था ही निराळी आहे. इंग्रजीत त्याच फळाला पाईन ॲपल असं म्हणतात. म्हणजे इथं चिन्हांकित ध्वनी व्यवस्था बदलली, भाषा बदलली की चिन्हांकित ध्वनी व्यवस्था ही बदलली. मराठीत ज्या वस्तूला आपण कागद असं म्हणतो, ही कागद ही चिन्ह व्यवस्था आहे, ध्वनी चिन्ह व्यवस्था आहे. क त्याला काना क अधिक आ अधिक ग अधिक अ अधिक द अधिक अ अशी जी चिन्ह व्यवस्था आहे, ध्वनी व्यवस्था आहे, ती म्हणजे कागद. पण हिंदीत कागज, इंग्रजीत पेपर, PAPER असं ज्याचं स्पेलिंग आहे असं पेपर. या तीन भाषा सर्वसाधारणपणे आपल्या परिचित आहेत. त्यामुळं कागद आपल्याला माहिती आहे, कागज आपल्याला माहिती आहे, पेपर आपल्याला माहिती आहे. या पलीकडं अन्य भाषेतलं काही आपल्याला फारसं माहिती असू शकत नाही. त्यामुळं कागदाला कानडीत काय म्हणतात सांगू शकत नाही आपण, गुजरातीत काय म्हणतात सांगू शकत नाही, तेलुगूत काय म्हणतात सांगू शकत नाही, केरळीत काय म्हणतात सांगू शकत नाही. म्हणजे भाषा बदलली की चिन्ह व्यवस्था ही बदलली. त्यामुळं जो समाज आहे तो समाज काय करतो, तर समाज त्या वस्तूला चिन्ह व्यवस्था देण्याचं काम करत असतो. त्यामुळं कोणीही जुलमानं किंवा सक्तीनं भाषा निर्माण करू शकत नाही. भाषेचा संचार हा स्वैर असतो. साहजिकच भाषेवर कितीही बंधनं लादलेली असली तरी देखील भाषा ही कुणाचीही सत्ता पाळत नाही. भाषा सत्ता पाळतच असली तर ती समाजातील बहुजनांची पाळते किंवा प्रतिभावंतांची पाळते. म्हणजे भाषा निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारी ध्वनी उत्पन्न करण्याची शक्ती मनुष्याला जरूर ईश्वरानं दिलेली आहे. पण ध्वनी उत्पन्न केल्यानंतर त्यावर व्यवहार उपयोगी अशा अर्थाचा आरोप करून संकेत जे निर्माण केलेले आहेत ते मात्र मनुष्यानंच निर्माण केलेले आहेत. त्यामुळं सगळं भाषिक कर्तृत्व आहे ते मनुष्याचं आहे, ईश्वराचं नाही. हे संकेत तसं कोणीही निर्माण करू शकतो, फक्त त्याला समाजाकडून मान्यता मिळाली पाहिजे. आणि संकेत म्हणजे व्यवहारात उपयोगी येणारे
आणि समाजाच्या अंगवळणी पडणारे जे निर्णय असतात हे समाजाच्या अंगवळणी पडणारे निर्णय